फाइंड आउट करता नाही आला, लॉग कसं काढायचं, अँटी लॉग कसं काढायचं, हे जर तुम्हाला फाइंड आउट करता नाही आलं तर तुम्हाला एकही प्रॉब्लेम करता येत नाही. फिजिक्सचा एकही प्रॉब्लेम करता येत नाही. म्हणून खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, चांगल्या प्रकारे लक्ष द्या. ओके, सगळ्यात पहिले आपण चालू करू लॉग. मी ग्रुपवर एक व्हिडिओ पण पाठवला होता, तुम्हाला सांगितलं पण होतं का सर्वांनी तो व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यावर थोडी आयडिया येणार. बाकी मी आता सांगतो बघा. पहिला टॉपिक आहे आजचा आपला लॉग. तर लॉग फाइंड आउट करण्यासाठी विद्यार्थ्यांनो पहिले तुमच्या लॉग टेबल मध्ये नॅचरल लॉगॅरिथम हे पेज काढा. लॉग टेबल मध्ये नॅचरल लॉगॅरिथम हे पेज काढा. मानसी बारंगे, स्नेहा मोरे, नॅचरल लॉगॅरिथम हे पेज काढा. हे पेज काढल्याबरोबर तिथं काय काय असणार इथं मी हा असणार तुमचा पहिला कॉलम. 11, 12, 13 जे असणार ते 10 पहिला कॉलम. त्यानंतर याच्यावर इथून चालू होणार 0, 1, 2 आणि त्याच्यानंतर तिकडे असणार मीन डिफरन्स. असं लिहून असणार मीन डिफरन्स. आणि इकडे पण 1, 2, 3 असे डिजिट असतात. पहिला कॉलम, त्यानंतर एक दुसरा छोटासा टेबल असणार 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. त्याच्याच बाजूला आणखी एक टेबल असणार छोटासा मीन डिफरन्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत. आता लॉग फाइंड आउट कसा करायचा त्याकडे लक्ष. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं प्रॉब्लेम लॉग 2.413. आता मी लिहिलं 2.413. सगळ्यात पहिले पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे ते काउंट करायचे. पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे ते काउंट करायचे. इथे पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे 1. पॉइंटच्या आधी एकच डिजिट आहे. जितके डिजिट असतात त्यामधून 1 मायनस करा. पॉइंटच्या आधी एकच डिजिट आहे 1. 1 मायनस 1 0. मग पहिले लिहायचं 0 आणि त्याच्यानंतर द्यायचा पॉइंट. पहिली स्टेप फिनिश. काय केलं पहिले प्रॉब्लेम मध्ये पॉइंटच्या आधी डिजिट काउंट केले. पॉइंटच्या आधी डिजिट किती होता 1. जितके डिजिट त्याच्यामधून 1 मायनस 1 किती आलं 0. त्यानंतर पहिले 2 डिजिट घ्यायचे. पहिले 2 किती आहे पहिले 2 24. पहिले 2 डिजिट किती 24. हा जो तुमचा पहिला कॉलम आहे या पहिल्या कॉलम मध्ये 24 पाहायचं. पहिले 2 डिजिट 24. पहिले 2 डिजिट पहिल्या कॉलम मध्ये पाहायचे. मग राहिला तिसरा डिजिट. तिसरा डिजिट किती आहे 1. तर या 24 च्या लाईन मध्ये 24 च्या लाईन मध्ये तिसरा डिजिट किती आहे 1. 1 च्या कॉलम मध्ये पहिले 2 डिजिट पहिल्या कॉलम मध्ये बघितले किती होता 24. मग 24 ची लाईन हे फिक्स ठेवायची. 24 ची लाईन फिक्स ठेवायची.
मग 24 च्या लाईन मध्ये तिसरा डिजिट कोणता आहे 1. तर 1 बघा आणि ही वाली व्हॅल्यू एक जण रिप्लाय देऊन सांगा. एकाचा रिप्लाय आल्या बरोबर तर चेक करू. सगळ्यांना पाहता आलं हे 24 च्या रो मध्ये 1 चा कॉलम. आता यामध्ये काही नमुने कसे असतात का त्याच्यापाशी लॉग टेबलच नाही. ज्याच्यापाशी लॉग टेबलच नाही ही काहीच नाही करू शकत. मी 2 दिवसापासून सांगू राहिलो लॉग टेबल महत्त्वाचं आहे. ट्युशनच्या पहिला दिवस 17 ऑगस्ट त्या दिवस पासून सांगू राहिलो लॉग टेबल नाही आलं तर काहीच नाहीये. 24 मध्ये 1 बघितला. मग जो चौथा डिजिट असते चौथा डिजिट तो किती आहे 3. हा 3 मीन डिफरन्स मध्ये बघा लागतो. लाईन कॉन्स्टंट कोणती 24 ची आणि 3 सांगा 5. ओके याची कराची ऍडिशन 5 2 8 3 आणि जरच्या तसं इथं पुढं करायचं 3 8 2 5. प्रॉब्लेम फिनिश. दुसरं log 37.921 डिजिट 10 राहू द्या काही देणं देणं नाही आहे आपल्याला. 10 काय 5 राहू द्या 4 राहू द्या काही नाही. फक्त 4 डिजिटचं काम असतं. पहिले 2 मग तिसरा आणि मग चौथा. पूर्ण लॉग टेबल मध्ये फक्त 4 डिजिटचं काम असते. आता डबल टेक्निक बघा. पॉइंटच्या आधी डिजिट किती पॉइंटच्या आधी डिजिट किती 2. जेवढे डिजिट त्याच्यातून 1 मायनस तर 2 डिजिट आहे 2 मायनस 1 1. मग 1 लिहू 1 नंतर पॉइंट लिहू. पहिली स्टेप तर झाली. याच्यापेक्षा लॉग टेबल तुम्हाला कुठे शिकवलं माहिती आहे. पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे 2. जेवढे डिजिट त्याच्यातून 1 मायनस करा तर 2 मायनस 1 1 1 नंतर पॉइंट. पहिल्या कॉलम मध्ये 37 पहिल्या डिजिट 37 आहे. तिसरा डिजिट कोणता आहे 9. तिसरा डिजिट कोणता 9. तर 37 च्या रो मध्ये इथं कुठेतरी तुम्हाला 9 दिसणारच. मीन डिफरन्सच्या आधी वाला कॉलम 37 च्या रो मध्ये 9 सांगा किती आहे 786. चौथा डिजिट कोणता आहे 2. चौथा डिजिट जो असते तो डिफरन्स मध्ये पहा. लाईन से 37 ची 2 मध्ये बघू किती आहे 2 मध्ये 2. ओके 2 मध्ये 2. याची ऍडिशन 6 प्लस 2 8. 8 दरचा तसा 7 दरचा तसा 5 पण दरचा तसा. प्रॉब्लेम फिनिश. राइट डाउन दिस टू फास्ट. तो विद्यार्थी मित्रांनो आपण 2 व्हॅल्यू काढल्या आणखी वेगळी व्हॅल्यू. जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तर व्हॅल्यू वेगवेगळ्या येतात. तेव्हा तुम्हाला जर थोडी बेसिक आयडिया असली तर लवकर समजते. लॉग 1 2 4 5 यामध्ये कुठं पॉइंट आहे का यामध्ये कुठं पॉइंट आहे का कुठंच पॉइंट नाही आहे. तर टोटल डिजिट किती झाले 4. पॉइंट कुठंच नाही आहे ना तर टोटल डिजिट किती झाले आपले 4. मग 4 मायनस 1. आपला कन्सेप्ट काय आहे जितके डिजिट असते तितक्या डिजिट मधून 1 मायनस करायचा आहे. 1 2 3 4 टोटल डिजिट झाले 4.
4 minus 1 3. तर पहिले लिहू आपण 3 नंतर पॉइंट घेऊन द्यायचा, तिला पॉइंट. आता पहिले दोन डिजिट 12 मध्ये 4 आणि 5 मध्ये मीन डिफरन्स. सांगा बघा आता पहिले 12 ची लाईन बघा. 12 च्या लाईन मध्ये इकडे बघा 4, 12 च्या लाईन मध्ये 4 0934. ओके 0934. 12 च्या लाईन मध्ये 4 बघितला. मीन डिफरन्स हा चौथ्या डिजिट मध्ये बघा लागतो. चौथा डिजिट कोणता आहे 5. तर मीन डिफरन्स 5 मध्ये सांगा किती येते. 70. ओके आता याची ऍडिशन करा. 7 plus 4 11 कॅरी 1 1 plus 1 2 2 plus 3 5 9 0 0 9 5 1 0 9 5 1. Problem finished. Last log 0.2712. आता इथे पॉइंटच्या आधी डिजिट किती आहे. एकही डिजिट नाही आहे, फक्त 0 आहे. पॉइंटच्या आधी फक्त काय आहे 0. मग मला सांगा पॉइंटच्या आधी जर 0 असणार तर 0 minus 1. आपली टेक्निक काय आहे, पॉइंटच्या आधी जितकी डिजिट असतात त्यामधून 1 मायनस करायचं. तर इथे पॉइंटच्या आधी फक्त काय आहे 0. तर 0 आहे तर 0 minus 1 -1. पण -1 कसं लिहावं लागते, असं -1 लिहावं लागत नाही. हा मायनस वर द्यावा लागतो आणि त्याला वाचतो आपण 1 बार. -1 का बरं आला ते समजलं, कारण पॉइंटच्या आधी फक्त 0 होता. 0 minus 1 -1 आणि -1 म्हणजेच 1 बार. त्यानंतर पॉइंट जरच्या कसा पहिले दोन डिजिट 27. पहिल्या कॉलम मध्ये 27 1 मध्ये सांगा 0. 27 मध्ये 1 बघितला, 2 मध्ये मीन डिफरन्स. इकडला मीन डिफरन्स मध्ये 2 सांगा 3. ओके आता याची ऍडिशन 4 3 3 3 4 3 3 3. अशा टाइप मध्ये विद्यार्थी मित्रांनो लॉग सॉल्व केला जातो. अँटी लॉग तर याच्यापेक्षा इझी. 2 मिनिटं सांगतो अँटी लॉग. पहिले हे लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो आता लॉग झाल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँटी. अँटी लॉगचा कन्सेप्ट हा लॉग पेक्षा इझी आहे. जसं तुम्ही नॅचरल लॉगॅरिथम काढलं होतं तसंच पेज पलटवा. नॅचरल अँटी लॉगॅरिथम असं तुम्हाला पेज दिसणार. नॅचरल अँटी लॉगॅरिथम असं तुम्हाला पेज दिसणार. ओके आता त्या पेज मध्ये सुद्धा पहिला कॉलम, नंतरचे कॉलम अँड लास्ट मध्ये काय असतो आपला मीन डिफरन्स. प्रोसेस पण 4च डिजिटचं काम आहे. फक्त यामध्ये चेंज काय आहे, मेन चेंज, त्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचं. सगळ्यात महत्त्वाचा चेंज आहे इथं ज्यामध्ये विद्यार्थी मोस्टली मिस्टेक करतात. बघा ए म्हणजे होते अँटी लॉग. आता जर तुम्हाला विचारलं 2.3124 काय विचारलं 2.3124 याचा अँटी लॉग काढायचा आहे. लॉग जर काढायचा राहिला असता
लॉग जर काढायचा राहिला असता तर पहिले काय केलं असतं, पॉइंटच्या आधी डिजिट किती ते काउंट केले असते, त्याच्यातून 1 मायनस केला असता. हे सगळं लॉग मध्ये होते. अँटी लॉग मध्ये त्याच्याही पेक्षा इझी टेक्निक आहे. अँटी लॉग काढतानाची टेक्निक लक्षात घ्या. पॉइंटच्या आधी जो पण डिजिट असणार, पॉइंटच्या आधी जो पण डिजिट असणार तो डायरेक्ट 10 च्या रेस टू लिहून द्यायला झाली पहिली स्टेप. लॉग पेक्षा वेगळा आहे ना. पॉइंटच्या आधी जो पण डिजिट असणार तो 10 च्या रेस टू लिहून द्यायला. मग हा डिजिट तर गेला, मग राहिलेले 4 डिजिट घ्यायचे. राहिलेले किती? 4. सांगा मग पहिले दोन कोणते? 31, नंतर 2, नंतर 4. लॉग टेबल खतम होईपर्यंत हे 4च डिजिटचं काम लागणार आहे. पहिला डिजिट 10 च्या रेस टू लिहून द्यायचा आणि पॉइंट नंतरचे डिजिट घ्यायचे. कारण पॉइंटचा पहिला, पॉइंटच्या आधीचा हा आपण 10 च्या रेस टू लिहितो आणि पॉइंट नंतर पहिले दोन, पॉइंट नंतर पहिले दोन 31. सेम 31 चा रो मध्ये तिसरा डिजिट बघा 2. 31 च्या रो मध्ये तिसरा डिजिट 2 सांगा. 2 0 5 1. 31 मध्ये 2 बघितलं. चौथा डिजिट हा नेहमी मिन डिफरन्स मध्ये. मिन डिफरन्स मध्ये किती पाहावं लागणार? 4. मिन डिफरन्स मध्ये बघा 4 किती आला? 2. ओके, याची करायची ऍडिशन. 1 + 2 3 5 0 2 2 0 5 3 2 0 5 3. आणि सगळं लिहून झाल्यानंतर, सर्व लिहून झाल्यानंतर एका डिजिट नंतर पॉइंट घ्यायचा. हे विसरायचं नाही. मार्क्स करा. सगळं लिहून झाल्यानंतर एका डिजिट नंतर काय घ्यायचा? पॉइंट. आपले फिजिक्स मध्ये जे टॉपर राहतात किंवा मॅथ मध्ये जे टॉपर राहतात त्याचा हा आहे. कुठंच लॉग टेबल शिकवल्या जात नाही. असे काही काही चॅप्टर जे आहे ना, प्रोबॅबिलिटी, डिफाइनाइट इंटिग्रल, बरोबर, असे काही काही चॅप्टर तर मी तो पूर्ण लॉग टेबल वरून शिकून देतो. प्रॉब्लेम पाहिल्या बरोबर विद्यार्थ्यांना आन्सर येते. ते टेक्निक सांगणार आहे मी, त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. पण पहिले लॉग टेबल आला पाहिजे. लॉग टेबल आला फिजिक्स आणि मॅथ मध्ये जबरदस्त स्कोर करा. दुसरं अँटी लॉग 3.103. काय लिहिलं आता मी? 3.103. सॉल्व कसं करू बघा. पॉइंटच्या आधी काय आहे? 3, तर 10 चा रेस टू 3. पॉइंटच्या आधी जो डिजिट असते तो 10 च्या रेस टू लिहून द्या का. पॉइंटच्या आधी 3 होता तर 10 रेस टू 3. त्यानंतर पॉइंटच्या नंतरचे डिजिट घ्या लागते. पहिले दोन डिजिट कोणते आहे? 10. पहिले दोन डिजिट कोणते? 10. तर 10 चा रो बघू. 1 2 6 8. आता मला सांगा इथं चौथा डिजिट आहे का? चौथा डिजिटच नाही तर ते लिमिट डिफरन्स मध्ये कुठं पहा? पहिले दोन मग तिसरा. चौथा आहेच नाही तर पाहाचाच कशाला? डायरेक्ट 1 2 6 8. एका डिजिट नंतर पॉइंट. एका डिजिट नंतर पॉइंट द्याच लागते ना. ऍट द दिस फास्ट. मित्रांनो आणखी अँटी लॉगचा एखादा क्वेश्चन बघा. अँटी लॉग 1 बार पॉइंट 1732. 1 बार पॉइंट 1732. 1 बार असो 10 बार असो काही वेगळं वेगळं नाही. अँटी लॉग काढताना पॉइंटच्या आधी जो डिजिट असतो
तो डायरेक्ट 10 च्या रेस टू लिहायचा. तर 10 रेस टू काय येणार -1. का बरं -1 आला? कारण इथे 1 बार होता. आता पहिले दोन डिजिट कोणते? 17. सांगा मग 17 मध्ये पहिले दोन डिजिट पहिल्या कॉलम मध्ये बघतो आपण, तिसरा डिजिट नंतरच्या कॉलम मध्ये बघतो आणि चौथा डिजिट हा मीन डिफरन्स मध्ये बघतो. सांगा 17 मध्ये 3 1489 1489 आणि 2 मध्ये मीन डिफरन्स 1. ओके, याची ऍडिशन 9 + 1 10, carry 1 8 + 1 9 4 1. आन्सर इज 1490. आणि एका डिजिट नंतर काय करायचं? ओके, लास्ट एंटीलॉग 0.3214 इक्वल टू. आता इथे पॉइंटच्या आधी काय आहे? 0. पॉइंटच्या आधी जर 0 आहे तर 10 रेस टू 0 लिहायचं कामच नाही आहे. लिहिलं तरी त्याचा आन्सर 1च होते. 0 जर असला लिहायचं कामच नाही, सोडून द्यायचं, नाही लिहायचं. डायरेक्ट 32 मध्ये 1 आणि 4 सांगा. 32 मध्ये पहिल्या रो मध्ये पहिल्या कॉलम मध्ये 1 पहा. 2094. बापरे, खूप स्पीड वाढली तुमची. व्हेरी गुड. आणि 4 मध्ये मीन डिफरन्स 2. ओके, आता याची जर ऍडिशन केली 2096. सो 2096 एका डिजिट नंतर द्यायचा पॉइंट. राईट डाऊन. हा होता आपला लॉग आणि अँटीलॉगचा टॉपिक. यामध्ये जर काही वेगळे जर प्रॉब्लेम आले, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना, तेव्हा तुम्हाला आणखी वेगवेगळे कन्सेप्ट सांगितले जाईल. ओके, पण ते कन्सेप्ट येण्यासाठी पहिले बेसिक येणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये काही स्टुडंट ते पण असणार जे आज फक्त बसले असणार, त्यांच्यापाशी लॉग टेबल नाही आहे. चांगलं माहित असते मला विद्यार्थ्यांबद्दल, तर त्यांनी लॉग टेबल परचेस करा. हा व्हिडिओ डबल पहा, तेव्हा आज संध्याकाळचा लेक्चर समजणार. ओके, बाकी लेक्चर उद्या पुन्हा लॉग टेबलचा होणार. ठीक आहे, थँक्यू.